Hello students, hope all of you are fine. Today we will see our science part first lecture. In this lecture we learn the first chapter, laws of motion. So first of all we see what is mean by motion. पहिल्यांदा आपल्याला मोशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. तर आता मोशन म्हणजे काय हे तुम्हाला माहितच असेल. तर आपण पहिल्यांदा काय करूया, हे मोशन कसं होतं, मोशन होत असताना आपल्याला जाणवतं का नाही, मीन्स सेन्स ऑफ मोशन और देर इज प्रेझेन्स ऑफ मोशन और अब्सेन्स ऑफ मोशन, हे आपण एक्झाम्पल्सच्या सहाय्याने आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनवरती काही एक्झाम्पल्स दिसत आहेत, ते एक्झाम्पल्स पहा आणि त्या एक्झाम्पल्स वरून कुठल्या एक्झाम्पल मध्ये नेमकं मोशन होत आहे हे केअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा. तर स्क्रीनवरती बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे फ्लाइंग बर्ड, पक्षी उडत आहे. सेकंड एक्झाम्पल आहे स्टेशनरी ट्रेन. थर्ड पिक्चर आहे लीव्स फ्लाइंग थ्रू एअर आणि फोर्थ पिक्चर आहे स्टोन लाइंग ऑन अ हिल. तर या चार एक्झाम्पल्स मध्ये फ्लाइंग बर्ड म्हणजे पक्षी उडत आहे. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर मोशनचं, म्हणजे इथं मोशन होत आहे, देर इज अ सेन्स ऑफ मोशन. स्टेशनरी ट्रेन, ट्रेन ट्रॅक वरती थांबलेली आहे, मोशन होत आहे का, नो, देर इज नो मोशन. इट मीन्स दॅट द ट्रेन इज ऍट रेस्ट. म्हणजे काय, तर तुमची ट्रेन कुठे आहे, रेस्टला आहे. थर्ड एक्झाम्पल आहे लीव्स फ्लाइंग थ्रू एअर, म्हणजे तिसरं जे पिक्चर दिसते आपल्याला त्याच्यामध्ये हवेमधून पाने उडत आहेत, म्हणजे इथं काय होत आहे, तर पानांचं मोशन होत आहे, म्हणजे ऑल्सो देर इज अ सेन्स ऑफ मोशन. आणि लास्ट जे पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर स्टोन लाइंग ऑन अ हिल, म्हणजे टेकडीवरती दगड उभा टाकलेला आहे. मग इथं मोशन आहे का, नाही, फक्त आपल्याला काय दिसतोय, दगड थांबलेला दिसतोय. म्हणजे ऑल्सो इन दिस एक्झाम्पल देर इज नो सेन्स ऑफ मोशन. मीन्स आउट ऑफ 4 एक्झाम्पल्स ओनली 2 एक्झाम्पल्स देर इज अ मोशन. सी केअरफुली, बघा पिक्चर मध्ये तुम्हाला फ्लाइंग बर्डचं मोशन दिसते, तुम्हाला लीव्स फ्लाइंग थ्रू एअरचं मोशन दिसते, आणि बाकीचे जे अदर रिमेनिंग 2 पिक्चर्स आहेत त्यामध्ये मोशन होत आहे का, तर नाही. तर हे झालं आपलं मोशन बद्दल असलेले थोडेसे एक्झाम्पल्स. नाउ नेक्स्ट काही एक्झाम्पल्स आहेत की त्यामध्ये पण आपल्याला मोशन होतं किंवा नाही ते आपल्याला पाहायचं आहे. आता या पिक्चर मध्ये आपल्याला बघा, पक्षी जे आहे, बर्ड जो आहे तो आपली पोझिशन चेंज करतो, म्हणजे मोशन झालं. आणि इथं आता काय, तर आपला बर्ड रेस्टला आहे, म्हणजे तिथं मोशन नाही. तर या पोझिशनला आपण काय म्हणतो, तर बर्ड हा रेस्टला आहे असं म्हणतो. आता अनदर काही एक्झाम्पल्स आपल्याला इथं बघायचे आहेत. तर काय एक्झाम्पल्स आहेत बघा, फुटबॉल किक्ड विथ लेग, काय करत आहे, तर तो खेळाडू फुटबॉलला लेगनी किक करत आहे. आणि त्यानंतर आहे मूव्हिंग टॉप, टॉप काय करत आहे, तर फिरत आहे. त्यानंतर काही एक्झाम्पल्स खाली असे दिलेले आहेत की ऑब्जेक्ट्स आर नॉट इन मोशन, म्हणजे इथं ऑब्जेक्टचं मोशन होत नाही. फॉर एक्झाम्पल क्लॉक ऑन द वॉल, देन ट्री इन द कोर्टयार्ड, म्हणजे काय होत आहे, इथं मोशन आहे का, तर नाही. आणखीनही काही एक्झाम्पल्स असे आहेत की तिथं मोशन होतं बट वी डू नॉट फील दॅट मोशन. काही एक्झाम्पल्स मधून आपल्याला मोशन तर होतं पण ते झालेलं मोशन आपल्याला जाणवत नाही. तर त्याचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, तर ते आपण आता बघूया. स्क्रीनवरती बघा, देर आर 2 एक्झाम्पल्स. इन फर्स्ट पिक्चर देर इज अ ब्रीज. ब्रीज म्हणजे काय, की हवा वाहत असते पण त्याची कधी आपल्याला जाणीव होते तर कधी होत नाही. आणि त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे ब्लड विच फ्लोज थ्रू अवर बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीमधून ब्लड तर फ्लो होतं पण आपल्याला जाणवतं का, देर इज सेन्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन, नो, देर इज नो सेन्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन. तर देर आर ऑल्सो दीज टाइप्स ऑफ एक्झाम्पल इन विच द मोशन टेक्स प्लेस बट वी डू नॉट फील. असे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये मोशन तर होतं पण आपल्याला फील होत नाही. नाउ वी विल सी टू द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द अबाउट मोशन, बट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता आपण मोशन बद्दलच बघणार आहोत पण मोशन हा रिलेटिव्ह कन्सेप्ट कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे उदाहरणाद्वारे, एक्झाम्पलद्वारे. नाउ लुक ऍट द स्क्रीन. आता स्क्रीनकडेच बघा, स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय, अ बस इज ट्रॅव्हलिंग ऑन द रोड. बस तुम्हाला ट्रॅव्हल होताना दिसते. बस मधून तुम्हाला काय दिसतंय, देर आर पॅसेंजर्स आर इन द बस. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये काय, की इफ यू अँड युअर फ्रेंड आर सिटिंग ऑन द चेअर, तुम्ही काय केलेलं आहे, बसमध्ये चेअरवरती बसलेले आहात तुम्ही आणि तुमचा मित्र. मग आता काय झालं, तुमच्या कन्सिडरेशन नुसार यू अँड युअर फ्रेंड आर इन मोशन, तुम्ही आणि तुमचा मित्र, किंवा तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा मित्र मोशन मध्ये आहे, अकॉर्डिंग टू यू, नो, युअर फ्रेंड इज नॉट इन मोशन, म्हणजे तुमच्यासोबत बसलेला जो तुमचा मित्र आहे
आहे तो मोशन मध्ये आहे का, तर नाही. बट द पर्सन विच इज स्टँडिंग ऑन द रोड, पण जो पर्सन रोडवरती थांबलेला आहे अकॉर्डिंग टू हिम, आता पिक्चर मध्ये बघा की जो पर्सन रोडवरती थांबलेला दिसतोय आपल्याला, तो पर्सन जेव्हा तुम्हाला बसमधून जात असताना बघतो तेव्हा अकॉर्डिंग टू हिम, त्याच्या कन्सिडरेशन नुसार तुम्ही मोशन मध्ये आहात. बरोबर आहे की तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही आणि तुमचा मित्र मोशन मध्ये नाही, पण जो रोडवरती थांबलेला पर्सन आहे त्याच्या कन्सिडरेशन नुसार तुम्ही मोशन मध्ये आहात. म्हणजे इथं काय झालं, चेंज इन पोझिशन विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग. म्हणजे तुम्हाला वाटते की तुमचा मित्र मोशन मध्ये नाही, पण रोडवरती थांबलेल्या मुलाला वाटते की तुम्ही मोशन मध्ये आहे. याचा अर्थ काय झाला की मोशन हा रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, मीन इट डिपेंड्स अपॉन द सराउंडिंग, म्हणजे सराउंडिंग वरती ते डिपेंड आहे. म्हणजेच काय झालं, चेंज इन मोशन विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग, इट इज कॉल्ड एज द मोशन. त्याला आपण काय म्हणतो, मोशन असं म्हणतो. नाऊ लुक ऍट द बोर्ड द डेफिनेशन ऑफ मोशन. म्हणजे एकंदर आपण एवढ्या एक्झाम्पल्स वरून मोशन म्हणजे काय नेमकं आपण बघितलं. परत एकदा आपण डेफिनेशन बघूया मोशनची. चेंज इन पोझिशन विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग इज कॉल्ड एज मोशन. म्हणजे तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल की नेमकं मोशन म्हणजे काय, तर सराउंडिंग नुसार जर तुमची पोझिशन चेंज होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, मोशन असं म्हणतो. सो नाउ वी विल सी द नेक्स्ट टॉपिक अँड द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता आपण पुढचा नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. So in this distance and displacement also we have to see the one example, and from this example we will better understand what is mean by distance and what is mean by displacement. First of all we see one activity. In this activity there is a thread. आता इथे ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं आहे बघा, स्क्रीन वरती एक थ्रेड घेतलेला आहे आणि त्या थ्रेडला थोडंसं काय केलेलं आहे, त्याचा पाथ असा चेंज करून वेटोळ्यामध्ये ती दोरी काय केलेली आहे, गुंडाळी गेलेली आहे. ए पॉइंट दाखवलेला आहे आणि हा बी पॉइंट दाखवलेला आहे. इथं बघा हा ए पॉइंट, दिस इज द बी पॉइंट. आता तुम्हाला जर दोरीची लांबी मोजायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए पासून बी पर्यंत, तर आपण काय करणार, या पाथनी असं जाऊन आपण त्याची काय करणार, लेंथ मोजणार. हा हे झालं एक लेंथ तुम्ही अशा पद्धतीने मोजली. पण समजा मला बी पॉइंट पर्यंत जायचं असेल, ए पासून बी पॉइंट पर्यंत, तर मी असं पण स्ट्रेट जाऊ शकते. ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे मला जायचं असेल तर मी काय करू शकते, ह्या पण पाथनं जाऊ शकते, म्हणजे शॉर्टेस्ट पाथने ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी. आता ऍक्च्युअली इथे काय बघायचंय आपल्याला की तुम्हाला बी पॉइंटला जाण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने जाऊ शकता. ए पासून निघालेला हा जो ऍक्च्युअल असा पाथ दिसतोय तो त्या पाथने जाऊ शकता, किंवा डायरेक्टली फ्रॉम ए पॉइंट टू बी पॉइंट मधून हा जो डॉटेड लाईन दाखवलेली आहे स्ट्रेट, त्या पण पद्धतीने तुम्ही बी पॉइंट पर्यंत जाऊ शकता. म्हणजे इथं काय आता आपल्याला, तर ही जे शॉर्टेस्ट डिस्टन्स दिसते तुम्हाला, ए पासून बी पर्यंत तुम्ही गेलेलं जो मिनिमम डिस्टन्स आहे फ्रॉम ए पॉइंट टू बी पॉइंट, दॅट मिनिमम डिस्टन्स इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. तर ह्या मिनिमम डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी तुम्ही हा जो ऍक्च्युअल पाथ फॉलो केला, हा जो असा लॉंग असलेला पाथ फॉलो केला, दॅट इज कॉल्ड एज द डिस्टन्स. त्या पाथला आपण काय म्हणतो, डिस्टन्स असं म्हणतो. तर इथं आपण दोन कन्सेप्ट बघितले, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. केअरफुली नीट लक्षात ठेवा, डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स. आणखीन आपण काय करूया, दुसरे एक एक्झाम्पल पाहूया जे की आपल्याला बुक मध्ये दिलेलं आहे. बुक मध्ये काय दिलेलं आहे, शीतल आणि प्रशांत हाऊस आणि तिथून पुन्हा संगीताज हाऊस. शीतल आणि प्रशांतच्या हाऊस पासून संगीताज हाऊस आणि संगीताच्या हाऊस नंतर स्कूल. इथं बघा आता दिस इज द शीतल अँड प्रशांत हाऊस, and from Sheetal and Prashant's house, Sangeeta's house is at 500 मीटर. शीतल आणि प्रशांतच्या घरापासून संगीताचा हाऊस 500 मीटर डिस्टन्सवर आहे आणि तिथून 1200 मीटर डिस्टन्सवरती स्कूल आहे. ठीक आहे. आणि आणखीन एक तुम्हाला एक पाथ दाखवलेला आहे की शीतल आणि प्रशांतच्या हाऊस पासून डायरेक्ट स्कूलला जाण्यासाठीचा एक पाथ दाखवलेला आहे बघा. आणि तो किती डिस्टन्सवरती आहे, तर तो आहे 1300 मीटर डिस्टन्सवरती. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं काय बघायचं की डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इथं कसं आपल्याला हे करता येईल, एक्सप्लेन करता येईल. पहा, तर इथं बघा आता इथून काय, शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शीतल काय केली, स्कूलला जाण्यासाठी निघाले. दे ऑल बोथ शीतल अँड प्रशांत ट्रॅव्हल ऑन द रोड, शाळेत जाण्यासाठी दोघेही निघाले. मग काय झालं, शीतलनी काय केलं, शीतलनी कुठला म्हणजे मार्ग अवलंबला, तर शीतलनी काय केलं की संगीताच्या घरापर्यंत गेली, तिथून पुढे ती स्कूलला गेली.
म्हणजे हा डिस्टन्स 500 मीटर डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं संगीताच्या हाऊस पर्यंत. संगीताच्या हाऊस पासून परत स्कूल पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं 1200 मीटर. ओके, म्हणजे टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं शीतलनी तर 1700. इथलं 1200 आणि इथलं 500 मीन्स किती झालं 1200 प्लस 500 मीन्स 1700 इतकं डिस्टन्स कव्हर केलं कुणी शीतलनी. ठीक आहे. मग आता तिचा भाऊ ब्रदर जो प्रशांत होता तो पण स्कूलला गेला. मग तो कसा गेला स्कूलला बघा. आता इथं आपल्याला पिक्चर मध्ये दिसतंय हा त्याचा त्यांनी घेतलेला पाथ बघा. तो डायरेक्ट त्याच्या हाऊस पासून डायरेक्ट कुठे गेला स्कूलमध्ये गेला. मग तो त्याच्या घरापासून स्कूलमध्ये जाण्यासाठी त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं. इट इज द मिनिमम डिस्टन्स ऍज कम्पेअर्ड टू शीतल. शीतलशी कम्पेअर केलं तर मिनिमम डिस्टन्स आहे किती आहे बघा 1300 मीटर डिस्टन्स फक्त त्यांनी कव्हर केलं. म्हणजे शीतलपेक्षा त्याला कमीत कमी वेळ लागला. मग हू टेक लेस टाइम टू रीच द स्कूल. मग स्कूलला जाण्यासाठी कमी वेळ कुणी घेतला प्रशांतनी घेतला का शीतलनी घेतला. कुणाला लागला कमी वेळ तर कुणाला लागला साहजिकच प्रशांतला लागला. का कारण प्रशांतनी मिनिमम डिस्टन्स घेतलेला आहे म्हणजे शॉर्टेस्ट पाथ. मग त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. काय केलं ऑब्जेक्ट डी फायनल पॉइंटला जाण्यासाठी जो ऍक्च्युअल पाथ कव्हर केला. शीतलच्या घरापासून संगीताच हाऊस आणि नंतर स्कूल हे झालं ऍक्च्युअल पाथ म्हणजे हा झाला डिस्टन्स. आणि यांनी काय केलं शॉर्टेस्ट पाथ घेतला म्हणजे मिनिमम डिस्टन्स घेतलं इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत. दॅट इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर इथं आपण हे दोन टर्म्स डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या एक्झाम्पल्स मधून आपण आता पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय आता इथं परत डायग्राम मध्ये बघा की आणखीन एकदा काय की शीतल आणि प्रशांतच्या हाऊस पासून हे संगीताज हाऊस नंतर स्कूल हे त्याचा फायनल पॉइंट होता. आणि मग काय आता इथं काय दाखवलेलं आहे आपल्याला की ऍक्च्युअल आपलं डिस्टन्स कशाला म्हणणार आपण हे बघा. शीतल अँड प्रशांत हाऊस पासून सुरू झाल्यानंतर संगीताज हाऊसच्या नंतर स्कूल हे जे एवढं आहे त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड एज द डिस्टन्स. आणि आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट काय तर शीतल अँड प्रशांत हाऊस फ्रॉम शीतल अँड प्रशांत हाऊस द मिनिमम डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रशांत फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. प्रशांतनी जे मिनिमम डिस्टन्स कव्हर केलं इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंतचा हा पाथ एकदम शॉर्टेस्ट पाथ म्हणजे मिनिमम डिस्टन्स. आपल्याला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर मिनिमम डिस्टन्स इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत जितकं मिनिमम डिस्टन्स आहे ते म्हणजे तुमचं झालं डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. हे काय झालं आपला डिस्टन्स झालं. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल देयर इज व्हॉट इज द नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की त्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत. तिथं काय विचारलेलं आहे की स्वराज हा जो स्वराज आहे तो काय घेतलाय त्यांनी सर्क्युलर पाथ घेतलेला आहे. आणि सर्क्युलर पाथ मध्ये त्याला काय करायचं की त्यांनी एक राऊंड कंप्लीट केलं या सर्क्युलर पाथचं. मग इथं एक राऊंड जर त्यांनी कंप्लीट केलेला असेल तर ह्या पाथ मध्ये त्यांनी किती डिस्टन्स आणि किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं हे आपल्याला इथं डिटरमाइन करायचं. लक्षात येते तुम्हाला या ह्याच्यामध्ये काय करायचं बघा. इथे तुम्हाला दिसते पिक्चर मध्ये स्वराज काय करतोय हा सर्क्युलर पाथ कव्हर करतोय आणि ह्याचा रेडियस किती दिलेला आहे आपल्याला 100 मीटर रेडियस दिलाय. म्हणजे डिस्टन्स किती झालं आणि डिस्प्लेसमेंट किती झाली हे आपल्याला इथं काढायचं. मग आता इथं बघा आपल्याला दाखवलेलं आहे की त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं आणि किती डिस्प्लेसमेंट किती झाली आणि डिस्टन्स किती कव्हर केलं हे बघा. आता याच्यामध्ये हाऊ मच डिस्टन्स हॅज स्वराज वॉकड अँड व्हॉट इज हिज डिस्प्लेसमेंट. म्हणजे स्वराजने किती डिस्टन्स कव्हर केलं आणि डिस्प्लेसमेंट किती झाली हे आपल्याला आता इथं या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. तर तोपर्यंत तुम्ही काय करा पिक्चरकडे बघा केअरफुली. आपल्याला काढता येईल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट त्यांनी किती कव्हर केलं ते बघा. त्यांनी काय केलं रेडियस ऑफ अ सर्कल घेतला R इक्वल टू 100 मीटर. हा सर्कल आहे हा रेडियस आहे सर्कलचा आणि त्यांनी सर्कमफरन्स काढलाय सर्कलचा. सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2πr. 2 मल्टिप्लाय बाय 3.14 ही पायची किंमत आहे आणि मल्टिप्लाय बाय R रेडियस किती आहे तुमचा 100 मीटर हा तुमचा रेडियस आहे. तर मग तुमचा सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल किती आला 628 मीटर इतका आपला सर्कमफरन्स आला कुणाचा सर्कलचा.
मग डिस्टन्स स्वराजने किती कव्हर केलं? डिस्टन्स वॉक्ड बाय स्वराज टू कम्प्लीट 1 राउंड इज 620 मीटर. बघा तुमच्या लक्षात आलं असेल की स्वराजनी किती डिस्टन्स कव्हर केलं त्या सर्क्युलर पाथवरचं? 628 मीटर. हे कसं काढलं आपण? तर आपण त्या सर्कलचा सर्कम्फरन्स काढला. सर्कम्फरन्स कसं काढतात ते फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 2πr. अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला वी कॅल्क्युलेटेड द सर्कम्फरन्स अँड दिस सर्कम्फरन्स इज नथिंग बट द डिस्टन्स कव्हर्ड बाय द स्वराज. हे झालं आपलं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. पण व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट? पण डिस्प्लेसमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं? आता डिस्प्लेसमेंट काय आहे इथं? तर इथे डिस्प्लेसमेंट मध्ये काय बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आपण काय म्हणलं? मिनिमम डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट, दॅट इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणलं होतं? डिस्प्लेसमेंट असं म्हणलं होतं. तर डिस्प्लेसमेंट इथं काय झालं? आता तो इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट कडे गेला. आता इथं बघा बोर्डवरती बघा काय होतं की इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत तो गेला. मग तो जात असताना आता सर्क्युलर पाथ मध्ये त्यांनी डिस्टन्स कसं कव्हर केलेलं असेल? तर बघा इथं तो इनिशियल पॉइंट त्याचा हा होता. तो काय केला? इथून त्यांनी राऊंड घेतला आणि कम्प्लीट करून तो परत त्याच्या फायनल पॉइंटला आला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण टोटल राऊंडचं डिस्टन्स कव्हर केलं. मग आता इथं डिस्प्लेसमेंट झाली का सांगा मला? आपण डिस्प्लेसमेंट कधी म्हणतो? मिनिमम डिस्टन्स कव्हर्ड बाय फ्रॉम इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत जाऊन त्यांनी जर डिस्टन्स कव्हर केलं तर आपण त्याला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता तो इथून निघाला इनिशियल पॉइंट पासून, पण तो इनिशियल पॉइंट पासून निघून परत कुठं आलाय? परत त्याच्या ओरिजिनल पॉइंटलाच आला. म्हणजे जिथून निघाला होता तिथंच येऊन तो पोहोचलाय. मग इथं डिस्प्लेसमेंट झाली का? आपल्याला इथं म्हणता येईल का डिस्प्लेसमेंट झाली? नाही, इथं डिस्प्लेसमेंट झालीच नाही. डिस्प्लेसमेंट कधी म्हणतो आपण? तो इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यांनी जेवढं मिनिमम डिस्टन्स घेतलं ते जाण्यासाठी, फायनल पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी, ते जेवढं मिनिमम डिस्टन्स होतं त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. तो इथून निघाला इनिशियल पॉइंट पासून, पण तो फायनल पॉइंटला कुठे जाऊन पोहोचलाय का? नाही, तो परत आपल्याच ओरिजिनल पोझिशनला परत येऊन थांबला. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट झाली का? नाही, हिअर नो डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस. डिस्टन्स झालं म्हणजे डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी. किती? 628 मीटर. एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं, पण डिस्प्लेसमेंट झाली का? नो. द डिस्प्लेसमेंट काय असेल मग इथं? 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट झालीच नाही. तर तुमच्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन कन्सेप्ट तुमच्या चांगल्या लक्षात आले असतील असं मला वाटतं. तर डिटेल आणखी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. ते आपण वी विल सी इट इन टू द नेक्स्ट लेक्चर, टुमॉरोज लेक्चर अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. So we will stop here now.